हे बघा, मागण्या झाल्या, चर्चा सुरू आहे. कदाचित मंत्रिपद ही जाहीर झाली असली तरी ती फायनलच असं आपल्याला म्हणता येणार नाही. पण चंद्रबाबा नायडू आणि बिहारचे नितीश कुमार साहेब यांना मानलं पाहिजे की ते स्वतःच्या खासदारांना मंत्रिपद देण्यासाठी प्रयत्न तर करतच आहेत, पण आपापल्या राज्याला काहीतरी केंद्राकडनं मिळावं यासाठी सुद्धा ते प्रयत्न करत आहेत. पण शिंदे साहेब असतील, अजितदादा असतील, हे जे महाराष्ट्राचे महायुतीचे नेते ते आपल्या राज्यासाठी काहीही मागताना दिसत नाहीत. ते फक्त काय मागतायत, तर आम्हाला मंत्रिपद द्या, आम्हाला हे द्या, आमची ईडीची कारवाई काढा. म्हणजे हे स्वार्थी लोक आहेत. फक्त स्वार्थपणा त्यांच्या मनामध्ये भरलेला आहे. महाराष्ट्राच्या हिताची एक सुद्धा मागणी महायुतीतल्या या मित्र पक्षाली केली नाही, हे आपल्याला कुठंतरी दुर्दैव समजावं लागेल. आणि नितीश कुमार साहेब आणि चंद्रबाबा नायडूंना खऱ्या अर्थाने मानलं पाहिजे की त्यांनी आपल्या राज्यातल्या लोकांसाठी, राज्यासाठी काहीतरी चांगलं केंद्राकडनं मागितलेलं आहे. बारामतीत युगेंद्र पवार यांचे बॅनर लागलेले आहेत. या बॅनरवरती लिहिलंय की बारामतीचा नवा दादा, वादा तोच नवा दादा, अशा पद्धतीचे बॅनर्स लागलेले आहेत. कुठलाही बॅनर हा नेता कधी लावत नाही, कार्यकर्ते लावतात. आणि अनेक कार्यकर्ते उत्साही कार्यकर्ते असतात, काही फार तरुण कार्यकर्ते असतात. त्यांना कुठला बॅनर लावावा, कसं लावावं हे कळत नाही. माझ्याही बाबतीत तसं झालं आहे, त्यांच्याही बाबतीत तिथं झालं आहे. त्यामुळे त्या बॅनरचं आणि युगेंद्रचं काय रिलेशन नसेल, माझा बॅनर कोणी लावला तर माझं रिलेशन नसेल. त्यामुळे बॅनरवर एखादा इंटरेस्टिंग मेसेज दिला तर ती बातमी होती, एवढ्यात कार्यकर्ता बिचारा खुश राहतो. त्याच्या पलीकडे जाऊन बॅनरला एवढं महत्त्व द्यावं असं मला तरी वाटत नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.